नमस्कार मंडळी, शुभज्योत रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जितकी विविधता आहे तितकी समृद्ध आपली खाद्य संस्कृती आहे आणि या समृद्ध चवीचा शोध घेण्यासाठी आपण सुरू करत आहोत महाराष्ट्राचा खाद्य दौरा। ही एक विशेष सिरीज असणार आहे। या सिरीज मध्ये आपण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि पारंपरिक व्हेज आणि नॉन व्हेज रेसिपींचा आस्वाद घेणार आहोत आणि या स्पेशल सिरीजच्या पहिल्या भागामध्ये आज आपण बनवणार आहोत कोल्हापूरचा झणझणीत तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि सुक्क मटण। कारण आपल्या महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचं नाव काढल्याबरोबर आपल्या समोर येतं ते कोल्हापूर आणि कोल्हापूरची समृद्ध अशी खाद्य संस्कृती। चला तर या झणझणीत अशा थाळीला सुरुवात करूयात। यासाठी इथे मी घेतले 1 किलो मटण। मटण छान स्वच्छ धुवून घ्यायचं, 2 पाण्याने तरी किमान धुवून घ्या। आता याला मॅरिनेट करून घेणार आहोत। आपण यापासून तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा दोन्ही बनवणार आहोत। त्यासाठी आपण यामध्ये हळद किंवा गरम मसाला न घालता फक्त आलं लसूण पेस्ट आणि त्याचबरोबर खडे मीठ घालायचं आणि मटण छान हाताने चोळून मॅरिनेट करायचं। इथे किमान मोठे 2 चमचे आलं लसूण पेस्ट घेतली आणि 3 ते 4 चमचे खडे मीठ घेतले। चला मॅरिनेशन करून हे बाजूला ठेवूयात। अर्धा तास तरी किमान मॅरिनेट होऊ द्या। अर्ध्या तासानंतर घेऊयात हे मटण शिजायला घालायला। मटण इथे मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। कुकरमध्ये 5 ते 6 चमचे तेल गरम करायचं। यावरती बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा छान मोठ्या आकाराचा घ्या, छोटे घेत असाल तर 2 घ्या। कांदा छान गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा। तुम्ही बघू शकता कांदा किती सुंदर असा परतला गेलाय। आता यामध्ये हे मॅरिनेट केलेलं मटण घालायचं आणि मटण किमान 4 ते 5 मिनिटं हाय फ्लेमवरती छान परतवून घ्यायचं। जेवढं मटण तुम्ही छान हाय फ्लेमवर परतवून घ्याल तेवढी तुमच्या मटण रश्श्याची चव छान येणार आहे आणि मटणही अगदी टेंडर असं शिजतं। चला एक 4 ते 5 मिनिटं छान मी हाय फ्लेमवरती परतवून घेतले। आता यावरती झाकण ठेवायचं आणि परत एक 2 ते 3 मिनिटं मटण छान वाफलवून घ्यायचं। या वाफलण्याच्या आणि परतण्याच्या प्रोसेसमुळे मटण रश्श्याला खूप छान अशी चव येते। चला आता वाफलवूनही झाले। आता मटण कुकरच्या किमान 4 ते 5 शिट्ट्या काढून शिजवून घ्यायचे। आता मटणामध्ये गरम पाणी घालून घेतले आणि मटण छानपैकी या गरम पाण्यामध्ये मिक्स करायचं। मटण शिजवण्यासाठी अजिबातही थंड पाणी वापरायचं नाही। गरम पाणी घालून मटण छान शिजायला ठेवूयात। आता घेऊयात तांबड्या रश्श्याचं वाटण बनवायला। यासाठी तमालपत्र, 2 मोठे वेलची, 2 छोटे वेलची, जिरे, धने, शहाजिरे, खसखस, तीळ, दालचिनीचा 1 मोठा तुकडा, आलं लसूण सुकं खोबरं आणि त्याचबरोबर उभा पातळ चिरलेला कांदा घेतलाय। आता घेऊयात मसाले भाजायला। सगळ्यात आधी ड्राय मसाले छानपैकी भाजून घ्यायचे। इथे मी खसखस 1 चमचा आणि तीळ 2 चमचे घेतले। त्याचबरोबर 2 चमचे धने, 1 चमचे जिरे, अर्धा चमचा शहाजिरी। हे सगळं साहित्य मी 5 ते 6 जणांसाठी तांबडा रस्सा बनवायचा आहे त्या प्रमाणानुसार घेतले। या सगळ्या गोष्टी अगदी 2 ते 3 मिनिटं छानपैकी भाजून घ्यायच्या। खूप जास्त डार्क करायचं नाही, तर त्याचा सगळ्याचा कडवट वास येऊ शकतो किंवा कडवट चव येऊ शकते। त्यामुळे अगदी हलक्या हलक्या भाजून घ्यायच्या। तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा सगळ्या गोष्टी भाजल्या गेल्यात। याचाच मेन फ्लेवर असणार आहे आपल्या तांबड्या रस्स्याला। त्यामुळे हे सगळं साहित्य आवर्जून या प्रमाणानुसार घ्या, म्हणजे तुमच्या तांबड्या रस्स्याला अतिशय भारी असे टेस्ट येईल। चला आता हे सगळं ड्राय साहित्य भाजून झालं की यामध्ये घालायचे सुकं खोबरं आणि सुकं खोबरं सुद्धा छानपैकी भाजून घ्यायचं। खोबरं मी इथे खिसून घेतले, त्यामुळे तेल न घालता भाजतीये। तुम्ही जर पातळ कापं करून घेतली तर 2 चमचे तेल घालून त्यावरती ती कापं भाजून घेऊ शकता। चला खोबरं छानपैकी भाजलं गेलं की आता पॅन मध्ये 2 चमचे तेल घालायचं। तेलावरती हा पातळ चिरलेला कांदा घालायचा, चिमूटभर मीठ घालायचं आणि कांदा छान गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा। इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे छानपैकी हे पातळ चिरून घेतलेत। कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा अजिबातही गुलाबी रंगावर ठेवायचं नाही, कारण कांदा थोडा जरी कच्चा राहिला तरी रश्श्याला म्हणावी अशी चव येत नाही। त्यामुळे कांदा छान लाल रंगावरती भाजून घ्या। तांबड्या रश्श्याची हीच खासियत आहे की याचे सगळे मसाले व्यवस्थित असे भाजले गेले पाहिजेत आणि त्यांचं प्रमाणही अचूक असं पाहिजे। चला तर कांदा छान असं ब्राऊन रंगावर भाजला गेला। तुम्ही बघू शकता कांदा अगदी परफेक्ट असा भाजला गेलाय। आता घेऊयात वाटण बनवायला। सगळं ड्राय साहित्य भाजलं गेले, त्याबरोबर मी आलं लसूण आणि कोथिंबीरही घेतले। आता सगळ्यात आधी सगळे कोरडे जिन्नस छानपैकी बारीक करून घ्यायचे, कारण यामध्ये पाणी वगैरे न घालता हे बारीक करायचे। कोरडे बारीक करत असताना अगदी ते फाईन असे बारीक होतात, खूप जास्त ओबडधोबडही राहत नाहीत, कारण यामध्ये दालचिनी, तमालपत्र आहे। हे सगळं साहित्य व्यवस्थित बारीक होणं खूप गरजेचं आहे। आता यामध्ये घालून घ्यायचं हे सुकं खोबरं जे की आपण भाजून घेतले, त्याचबरोबर 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, 7 ते 8 आल्याचे तुकडे, त्यानंतर हा भाजलेला कांदा आणि हिरवीगार अशी कोथिंबीर। आता या सगळ्या गोष्टी पाणी घालून छान असं बारीक वाटून घ्यायचं। हे वाटण आपण तांबडा रस्सा आणि सुक्क मटण या दोन्हीसाठी वापरणार आहोत आणि त्यानुसारच हे आपण सगळं साहित्य घेतलं आहे। चला पाणी घालून अगदी बारीक असं याचं वाटण करून घ्यायचं। अजिबातही हे वाटण दरदरीत राहता कामा नये। जेवढं वाटण तुमचं बारीक होईल तेवढं तुमच्या रश्श्याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट अशी येणार आहे आणि सुक्या मटणाला सुद्धा छान अशी ही ग्रेव्ही भेटणार आहे। चला वाटण सुंदर असं तयार झाले। तुम्ही बघू शकता कोथिंबीर घातल्यामुळे तर वाटणाचा कलर अजूनच छान आलाय। ही मटण थाळी जरी बघायला मोठी वाटत असली किंवा तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सुक्क मटण एवढं काही बनवायचे
असते, यामुळे खूप वेळ जाईल असं तुम्हाला वाटत असेल तर तसं अजिबातही होत नाही. मटण शिजेपर्यंत तुम्ही स्टेप बाय स्टेप ही कामं करून घेतली ना तर अगदी झटपट अशी मटण थाळी तयार होते. चला, तर तांबड्या रस्स्याचं वाटण तयार झाले. आता घेऊयात पांढऱ्या रस्स्याचं वाटण करायला. यासाठी घेतलंय कांदा, ओलं खोबरं, त्याचबरोबर तीळ, खसखस, जिरे, आलं, लसूण आणि काजू. आता सगळ्यात आधी तीळ, खसखस आणि जिरे छानपैकी पॅनमध्ये भाजून घ्यायचे. आता हे खूप जास्त डार्क भाजायचे नाहीत बरं का. आपण तांबड्या रस्स्याला जेवढे भाजले ना तेवढे सुद्धा हे ड्राय साहित्य भाजायचं नाही. अगदी हलकंसं भाजायचं. तीळ तडतडा करायला लागले की लगेच काढून घ्यायचं. आता यामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे. यासाठी 2 चमचे तेल घालायचं आणि कांदाही हलकासा भाजायचा आहे. खूप जास्त गुलाबी रंगावरती सुद्धा भाजायचा नाहीये. हलकासा कांदा सॉफ्ट झाला की यामध्ये काजू, आलं आणि लसूण घालून घ्यायचे. कारण याबरोबर आपण काजू आणि आलं लसूण सुद्धा भाजून घेणार आहोत. तेही अगदी थोडेसे. त्यानंतर 2 ते 3 चमचे ओल्या खोबऱ्याचं किस घालून घ्यायचं आहे. ओलं खोबरं छान किसून घेतले. त्यातले 2 चमचे मी यामध्ये घालून घेतले. कारण यामध्ये आपण नारळाचं दूध घालणार आहोत. त्याच नारळातलं मी थोडंसं किस यामध्ये घातलाय. चला, तर सगळं साहित्य छान असं भाजलं गेले. तुम्ही बघू शकता मी आवर्जून याला रंग येऊन देत नाहीये जास्त, कारण आपल्याला पांढऱ्या रस्स्याचं वाटण हे अगदी पांढरं शुभ्रच करायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं ड्राय साहित्य अगोदर बारीक करून घेऊयात. तीळ, खसखस, जिरे यामुळे आपल्या पांढऱ्या रस्स्याला खूप छान अशी टेस्ट येते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आवर्जून घाला. 2 चमचे तीळ, 1 चमचा खसखस आणि 1 चमचे जिरे घेतलं होतं. चला, सगळे ड्राय साहित्य बारीक झाले. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही पूड आपली तयार झाली. आता यामध्ये कांदा, काजू, ओलं खोबरं, आलं आणि लसूण घालून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून अगदी बारीक अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची. या वाटणामुळे आपल्या पांढऱ्या रस्स्याला घट्टपणा यायला मदत होते. त्याचबरोबर फ्लेवरही खूप छान येतो. चला, पाणी घातलंय. आता छान स्मूथ असं ह्याचं वाटण करून घेते. बऱ्याच वेळेला आपण घरी पांढरा रस्सा करत नाही, परंतु या पद्धतीने जर तुम्ही हा पांढरा रस्सा केला ना तर हॉटेलच्या सुद्धा पांढऱ्या रस्स्याला तुम्ही मागे साराल. एवढा भन्नाट टेस्टी असा पांढरा रस्सा घरच्या घरी तयार होते. त्यामुळे इथून पुढे कधीही बाहेरचा पांढरा रस्सा खाण्यापेक्षा घरी तुम्ही या पद्धतीने आरामात पांढरा रस्सा बनवू शकता. चला, दोन्ही रश्श्यांची वाटणं तयार झालेत. मटण हे अगदी परफेक्ट असं शिजलंय. तुम्हाला आता एक मटणचं पीस मी तोडूनही दाखवते. माझ्या या कुकरमध्ये 4 शिट्ट्यांमध्ये मटण अगदी परफेक्ट असं शिजतं. तुम्ही बघू शकता मटण किती सुंदर असं शिजलंय आणि आपल्या मटणाचा आळणी रस्सा सुद्धा अगदी परफेक्ट असा जसं पांढऱ्या रस्स्याला हवाय तसा तयार झालाय. आवर्जून पांढऱ्या रस्स्यासाठीच फक्त यामध्ये आपण हळद आणि गरम मसाले घालत नाही, कारण रंग याचा बिघडता कामा नये. चला, मटणचे सगळे पीसेस मी यातले काढून घेतेय. आपण तांबड्या रस्स्यामध्येही एकही पीस घालणार नाही आहोत आणि पांढऱ्या रस्स्यामध्ये नाही. फक्त हे पीसेस आपण सुक्या मटणामध्ये घालणार आहोत. चला, सगळ्यात आधी आपण तांबडा रस्सा, पांढरा रस्सा बनवण्या अगोदर सुकं मटण बनवणार आहोत. कारण सुकं मटण एकदा बनवून झालं की लगेच दोन्ही रस्स्याला फोडणी देता येईल. सुकं मटण बनवण्यासाठी पॅनमध्ये 4 ते 5 चमचे तेल गरम करायचं. एक बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा छान गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा. सुकं मटण बनवताना जर तुम्ही कधी कांदा चिरलेला घालत नसाल ना तर आवर्जून घाला. यामुळे टेस्ट सुक्या मटणाला खूप छान येते. थोडंसं मीठ घालून कांदा छान मौसूद करून घेतलाय. आता यामध्ये 1.5 चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा ते पाऊण चमचा लाल तिखट घालून घेतले. हे दोन्ही ड्राय मसाले कांद्यामध्ये छानपैकी परतवून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये आपलं केलेलं वाटण घालायचे. केलेल्या वाटणातलं अर्ध वाटण मी यामध्ये घालून घेतले आणि वाटण छान आता या कांद्याबरोबर, या ड्राय मसाल्यांबरोबर छान तेलावरती परतवून घ्यायचं. आता या सुक्या मटणामध्ये मी कांदा लसूण मसाला, लाल तिखट आणि त्याचबरोबर घरगुती काळं तिखट हे वापरणार आहे. तुमच्याकडे घरगुती काळं तिखट नसेल तर नाही घातलं तरीही चालेल. फक्त कांदा लसूण मसाला थोडा मग जास्तीचा घाला. मसाला छान तेल सुटेपर्यंत परतला गेला की यामध्ये 1 चमचा धनेपूड घालायची. धनेपूड अगदी शेवटी घालायची. धनेपूड शेवटी घातल्यामुळे मटणाला चव छान येते. त्यामुळे कोणतीही भाजी बनवत असताना मसाला छान परतला गेला ना की शेवटी धनेपूड घाला, म्हणजे मसाल्याची टेस्ट छान वाढते. चला, मसाला छान तेल सुटेपर्यंत परतला गेला की यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. मटणाला जेवढं काही मीठ लागणार आहे तेवढं सगळं मीठ मी इथं मसाल्यामध्येच घालून घेतेय. कारण यामुळे मसाल्यामध्ये मीठ छान एकजीव होतं आणि त्यामुळे सुक्या मटणाला छान चव येते. चला, आता मीठ घालून झालं की आता मसाला परत एकदा परतवून घ्यायचा. मटणामध्ये अगोदर मीठ आहेच. मटण आपण आळणी रश्श्यामध्ये छान शिजवून घेतले, त्यामुळे फक्त मसाल्यापुरतं मीठ घालून घेतले. चला, मटणाचे सगळे पीसेस घालून घ्यायचे आणि मसाला छानपैकी मटणामध्ये एकजीव करून घ्यायचा. मटणाबरोबर थोडंसं मी आळणी पाणीही यामध्ये घातले, जेणेकरून सगळं मटण या मसाल्यांमध्ये शिजेल आणि छान असं मिक्स होईल. चला, हलक्या हाताने छान मी कोट करून घेतले मसाला सगळा आणि यामध्ये आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची. वरनं झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढायची. झाकण ठेवून वाफ काढल्यामुळे मसाले सगळे मटणामध्ये एकजीव होतात. सगळे ड्राय मसाल्याचे फ्लेवर मटणामध्ये छान मिक्स होतात आणि मटण अप्रतिम असं टेस्टी होतं. चला, तर झाकण ठेवलंय. फक्त एक 2 ते 3 मिनिटं वाफ काढली आहे. तुम्ही बघू शकताय मटणाचा रंग किती अफलातून असा आलाय. कोणत्याही हॉटेलच्या डिशला मागे सारेल असं सुक्कं मटण तुमचं घरच्या घरी आणि झणझणीत भन्नाट असं तयार होतं. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं मटण आपलं दिसतंय. चला, आता सुक्कं मटण तयार झाले. सुक्कं मटण बाजूला ठेवूयात आणि लगेच घेऊयात आपला तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा करायला.
चला आता मटण बाजूला ठेवूयात. पॅन छानपैकी इथे मी गरम करून घेतलाय. पॅनमध्ये तांबडा रस्सा करण्यासाठी किमान 4 ते 5 चमचे तेल गरम केले. आता या तेलामध्येच आपल्याला घालायचं आहे ते 1.5 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि त्याचबरोबर 1 चमचा घरगुती काळं तिखट. अगोदर सांगितल्याप्रमाणे घरगुती काळं तिखट नसेल तर कांदा लसूण मसाला तुम्ही आणखीन अर्धा चमचा वाढवू शकता. असेल तर आवर्जून घरगुती काळं तिखट घाला, कारण घरगुती काळं तिखटामुळे मटण रस्स्याला चव भन्नाट अशी येते. अगदी मीडियम गरम तेलामध्ये ड्राय मसाले छानपैकी परतवून घ्यायचे. त्यानंतर हे वाटण घालायचं आणि वाटण या मसाल्यांबरोबर छान आता परतवून घ्यायचं. तेलामध्ये ड्राय मसाले घातल्यामुळे तर्री भन्नाट अशी येते. त्याचबरोबर ड्राय मसाले छानपैकी मीडियम गरम तेलामध्ये भाजले जातात आणि फ्लेवर अफलातून असा येतो. चला मसाला आता तेल सुटेपर्यंत अगदी खमंग असा परतवून घ्यायचा. तुम्ही बघू शकता किती मसाल्याला छान असं तेल सुटायला सुरुवात झाली. मी यामध्ये कोणताही मटण मसाला किंवा गरम मसाला घालत नाहीये, कारण आपण तांबड्या रस्स्यासाठी जे काही ड्राय मसाले भाजून घेतले त्याचाच फ्लेवर इतका भन्नाट असा असतो की यामध्ये वेगळे काही विकतचे दुसरे मसाले घालायची गरजच पडत नाही. चला मसाला छान तेल सुटेपर्यंत परतला गेलाय. आता यामध्ये अगदी पाव चमचा हळद घालून घ्यायची. आपण अगोदर अळणी रस्सा शिजवून घेतला, त्यामध्ये हळद घातली नव्हती, कारण पांढऱ्या रस्स्यासाठी आपल्याला तो पाणी लागणार होतं, तो रस्सा लागणार होता. त्यामुळे आता या स्टेजला अगदी पाव चमचा हळद आणि 1 चमचा धनेपूड घालून घ्यायची आणि ड्राय मसाले सगळे या वाटणामध्ये छान परतवून घ्यायचे. आता यामध्ये मटण शिजवलेला अळणी रस्सा घालून घ्यायचा. मी यामध्ये सगळा अळणी रस्सा घातला नाहीये, थोडा रस्सा पांढऱ्या रस्स्यासाठी सुद्धा बाजूला ठेवलाय. आता मसाल्यामध्ये छान असा हा रस्सा मिक्स करून घ्यायचा. तुम्ही तरी आत्ताच बघू शकता किती सुंदर अशी आली आहे. आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. अळणी रस्स्यामध्ये मीठ आहेच, परंतु आणखीन थोडंसं मीठ घातलंय. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. तुम्हाला रस्सा किती घट्ट आणि किती पातळ हवाय त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची. आता हा तांबडा रस्सा किमान 5 ते 6 मिनिटं तरी छानपैकी उकळून घ्यायचा. तुम्ही बघू शकता तरी अफलातून अशी आली आहे. जेवढा हा रस्सा उकळेल तेवढी तरी भन्नाट येणार आहे. चला आता हा तांबडा रस्सा बाजूला ठेवूयात आणि आता घेऊयात आपला पांढरा रस्सा बनवायला. तांबडा रस्सा अगदी झणझणीत असा असतो. त्याला कट करण्यासाठी, त्याला थोडंसं माइल्ड करण्यासाठी हा पांढरा रस्सा कोल्हापूरच्या मटण थाळीमध्ये सर्व केला जातो आणि हा अतिशय चवीला भन्नाट असा होतो. यासाठी पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करायचं. यावरती लवंग, मिरी, दालचिनी आणि चक्री फूल या खडे मसाल्यांची फोडणी घालायची. खडे मसाले छान 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे, तळून घ्यायचे आणि त्यानंतर हे केलेलं वाटण घालायचं, कारण या रस्स्याला जो मेन फ्लेवर असतो तो या खडे मसाल्यांचा. आता यामध्ये हे वाटण खूप जास्त परतवून घ्यायचं नाही, फक्त 1.5 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचं. त्यानंतर हा केलेला आणि रस्सा घालायचा आणि त्याचबरोबर घालायचं हे नारळाचं दूध. आता नारळाचं दूध घातल्यानंतर रस्सा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा, छानपैकी उकळून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आणि रस्स्यामध्ये अगोदर थोडंसं मीठ आहेच, परंतु अगोदर तुम्ही मीठ घातलं तर रस्सा तुमचा फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे छान उकळू द्यायचं. नारळाचं दूध आपण यामध्ये वापरले, दूध फाटू नये, रस्सा आपला फाटू नये, त्यामुळे अगदी शेवटी मीठ घालायचं आणि रस्सा 2 ते 3 मिनिटं फक्त उकळवून घ्यायचा. पांढरा रस्सा खूप जास्त वेळ उकळायचा नाही, 2 ते 3 मिनिटांमध्ये लगेच त्याला खाली घ्यायचा. चला आता या झणझणीत अशा तांबड्या पांढऱ्या रस्स्याबरोबर खाण्यासाठी भाकरी तर हवीच. यासाठी ज्वारीची भाकरी मी छान अशी थापून घेतली. ही मटण थाळी तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाकरी बरोबर सर्व करू शकता. चला भाकरी छान अशी थापून झाली आहे. तव्यावरती घालायची, एका बाजूने पाणी लावायचं, पलटी करायची आणि दोन्ही बाजूनी खमंग अशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची, कारण या मटण रस्स्याबरोबर क्रिस्पी कुरकुरीत भाकरी भारी लागणार आहे. चला झणझणीत असा हा आपला तांबडा पांढरा रस्सा आणि सुक्या मटणाचा बेत तयार झालाय. कांदा, लिंबू, भात, भाकरी या सगळ्यासोबत हा छान सर्व करून घेऊयात. महाराष्ट्राच्या खाद्ययात्रातली ही पहिली थाळी आपली तयार झाली. झणझणीत असा तांबडा रस्सा, माइल्ड असा पांढरा रस्सा, अतिशय सुपर टेस्टी असं सुकं मटण, ही ज्वारीची भाकरी. चला तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा मटण रस्सा, ही थाळी नक्की ट्राय करून बघा. आणि हा महाराष्ट्राच्या खाद्य दौऱ्यातला पहिला भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबातही विसरू नका. ही स्पेशल थाळी तुम्हाला कशी वाटली हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातील येणाऱ्या सगळ्या रेसिपीज नक्की बघा, कारण खूप स्पेशल रेसिपीज असणार आहे. तुम्ही कोणत्या भागात राहता, तिथली कोणती रेसिपी प्रसिद्ध आहे हेही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तसेच पुढच्या भागात कोणत्या जिल्ह्यातली कोणती रेसिपी येणार आहे हे बघायला विसरू नका. आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ही महाराष्ट्राची खाद्ययात्रा खूप जास्त स्पेशल असणार आहे. तोपर्यंत रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, बनवायची असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच झणझणीत चमचमीत रेसिपी सोबत. धन्यवाद.